आपण जसा स्वीट मार्टमधून किंवा मग कुठल्याही जे आहे बेकरीमधून अशा पद्धतीने म्हैसूर आणतो ना, तो आपल्याला प्रचंड आवडतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तिथलच्या म्हैसूरमध्ये वनस्पती तूप, सोडा ह्याचं प्रमाण जे आहे खूप जास्त पद्धतीने घातलं जातं. आणि आपण आज घरच्या घरी बनवूया एकदम सोप्या पद्धतीने. तर सर्वात अगोदर एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेतलं. बेसनपीठ थोडंसं दरदरीत घ्यायचं, जसं आपण लाडूसाठी घेतो ना त्या पद्धतीने. त्यानंतर त्याच वाटीने म्हणाल तर 1.5 वाटी किंवा मग अशा पद्धतीने छोट्या वाटीने म्हणाल तर 3 वाटी साखर घेतली आणि त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. आता वजनी म्हणाल तर 450 ग्रॅम साखर आहे आणि 400 ग्रॅम जे आहे बेसन होतं. त्यानंतर इकडे 1 वाटी तूप आणि 1 वाटी तेल घेतलेलं आहे. सम प्रमाणात घ्यायचं. एकीकडे तूप जे आहे गरम करण्यासाठी ठेवलं आणि एकीकडे ही साखर जी आहे ती विरघळायला ठेवली. आता ही जी साखर आहे आपल्याला साधारण 1 तारी पाक जो आहे करायचा आहे. खूप जास्त 1 तारी नाही, हलकीशी 1 तार येईल इतका आपल्याला हा पाक जो आहे तयार करून घ्यायचा आहे. तर कढई ठेवली गॅसवर. सर्वात अगोदर आता हे तूप गरम झालेलं होतं, तोपर्यंत थोड्या वेळ बंद करून ठेवला. गॅस जे आहे ऑफ करून ठेवला आणि अशा पद्धतीने साखर जी आहे वितळून घेत आहे. आता हा म्हैसूर पाक इतका जाळीदार तयार होतो, बनवायला अतिशय सोपा आहे आणि एका वाटीपासून साधारण 1 ते 1.5 किलो हा म्हैसूर तयार होतो. आणि इकडे बघा, पाकसुद्धा छान पद्धतीने तयार झाला होता. हलकी हलकी तार येत आहे. खूप जास्त 1 तार नाही आली तरीसुद्धा चालेल, हलकी 1 तार आली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर लगेचच बेसनपीठ घालून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. विस्कर घ्यायचं, म्हणजे काय होतं इथे बेसनपीठाच्या गुठळ्या होत नाही आणि छान बेसनपीठ जे आहे एकसंध एकजीव मिक्स होतं. अजिबात गुठळ्या करायच्या नाही आपल्याला. यामध्ये गुठळ्या ज्या आहे अजिबात होऊ द्यायच्या नाही आहे. एकसंध असं हे बेसनपीठ यामध्ये मिक्स झालं पाहिजे. त्यामुळं तुम्ही सुरुवातीपासूनच विस्करचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हैसूर पाक बनवण्यासाठी कढई घ्याल ना, तर थोडीशी जाड तळाची जी आहे कढई या ठिकाणी घ्यायची. तर अशा पद्धतीने हे बेसनपीठ संपूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे, एकसंध करून घेतलेला आहे. तोपर्यंत इकडे मी लगेचच गॅस जो आहे तुपाचा चालू केला होता, जेणेकरून आपल्याला हे कडकडीत तूप हवं आहे. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण या बेसनामध्ये कडकडीत तूप वरून घालतो ना, तर म्हैसूरला जाळी पडण्यासाठी मदत होते. तर हे बघा, आता साधारण स्टेप बाय स्टेप आपल्याला हे जे आहे तूप आणि तेलाचं मिक्स जे आहे पळी घालत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. आता ही प्रोसेस आपल्याला अगदी शेवटपर्यंत करायची आहे, दुसरी कोणती प्रोसेस करायची नाही आहे. आणि हे बघा, छान असं हे गरम गरम तूप आणि एका साईडने मिक्सरने जे आहे मी मिक्ससुद्धा करत आहे. म्हणजे काय होतं, बेसन शिजलंसुद्धा जातं आणि म्हैसूरला जाळीसुद्धा छान पडते, रंगसुद्धा छान येतो. बऱ्याच वेळेस म्हैसूर हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे, पण बऱ्याच वेळेस आपल्याला तो घरी बनवायचा कंटाळा येतो किंवा मग घरी आपल्याला व्यवस्थित जमत नाही. त्यामुळं आपण नेहमी स्वीट मार्टमधून आणून खातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, खरंच ते साजूक तूप वापरतात का यामध्ये म्हैसूर पाकमध्ये? आणि त्यांची इतकी जाळी भन्नाट पडते, इतकी जाळी खरंच म्हैसूरला पडते का? तर असं अजिबात नाही आहे. कारण या म्हैसूरमध्ये ते लोक वनस्पती तूप वापरतात, कारण साजूक तूप अजिबात वापरत नाहीत. आणि जाळी लवकर म्हैसूर शिजावं, लवकर जाळी पडावी यासाठी ते सोडा जो आहे खूप जास्त प्रमाणात वापरतात. त्यामुळं आता पुढच्या वेळेस अजिबात बाहेरचं म्हैसूर आणून खाऊ नका, घरीच बनवा. अतिशय सोप्या पद्धतीने साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये हा जो म्हैसूर आहे तयार होतो. बनवायला अतिशय सोपा, खूप जास्त भांड्यांचा पसारा नाही, काही नाही. मिक्सरमधून काही काढायचं नाही, वेगळे काही पदार्थ घालायचे नाही. फक्त बेसन पीठ, साखर आणि तूप, तेल. हवं तर तुम्ही तेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल. संपूर्ण तूप जरी घातलं ना, साजूक तूप तरीसुद्धा चालणार आहे. आता स्टेप बाय स्टेप मी हे तूप आणि तेलाचं मिक्स घालत आहे आणि छान असं हे मिक्सरने मिक्स करून घेत आहे. आता पूर्वीच्या बेसनामध्ये आणि आत्ताच्या बेसनामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवत असेल की रंग जो आहे हलका लाईट झालेला आहे, बेसनपीठ घट्ट झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे जाळीसुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत काय तर जाळी पडत आहे, बेसनपीठ शिजलं आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे. इतक्या सोप्या पद्धतीने फक्त जे आहे फिरवायची काळजी ठेवायची, अजिबात मध्ये सोडायचं नाही.
बेसनाला, म्हणजे जेणेकरून खाली लागलं जाणार नाही किंवा जाळी पडणार नाही. असं करायचं नाही. मिक्सरने एकसारखं फिरवत राहायचं. एका हाताने तूप घालायचं, एका हाताने हे बेसन पीठ जे आहे फिरवत राहायचं. अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय छान पद्धतीने असा हा मैसूर जो आहे तयार होतो. आता हा मैसूर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचा असला तरी सुद्धा उत्तम आहे, कारण बरेच जणांना म्हैसूर हा घरी जमत नाही आणि घरचा म्हैसूर खावासा तर वाटतो पण जमत नाही. मग काय करावं? तर अशा लोकांना तुम्ही किंवा मग अशा नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना तुम्ही हा म्हैसूर जो आहे भेट करून देऊ शकता. ते नक्कीच खुश होतील. तर अशा पद्धतीने, आणि आता सध्या अधिक माससुद्धा सुरू आहे, तर हा तुम्ही वाण म्हणून सुद्धा हा म्हैसूर जो आहे देऊ शकता. तर अशा पद्धतीने संपूर्ण तूप जे आहे घालून झालेलं आहे. जाळीसुद्धा छान पडायला लागलेली आहे. हे पहा, जसं जसं मी खालचं बॅटर जे आहे वरती काढत आहे ना, तशी तशी जाळी जी आहे खुलून येत आहे. आता एका डायरेक्शनने फिरवत राहायचं, जेणेकरून आपली ही जी जाळी आहे म्हैसूरची अजिबात मोडली जाणार नाही किंवा काही नाही. छान पद्धतीने ही जाळी जी आहे तयार झालेली आहे. आता शेवटी काय होतं, बेसन पीठ थोडंसं घट्टसर होतं, त्यामुळं फिरवायला थोडासा जो आहे त्रास होतो. पण काही नाही, साधारण 15 ते 17 मिनिटांमध्ये हे म्हैसूर जो आहे माझा तयार झालेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने 1 वाटी बेसन पिठापासून साधारण किलोभर जो आहे म्हैसूर या ठिकाणी तयार होतो. आता या म्हैसूरला जाळी तर छान पडलेली आहे आणि रंगसुद्धा छान हलका लाईट आलेला आहे. तर याला लगेचच आपण काय करूया, एका मोल्डमध्ये काढून घेऊया. बस इतकंच आपल्याला हे म्हैसूर जो आहे शिजवून घ्यायचा असतो. या मोल्डला मी अगोदरच तूप लावून ग्रीस केलेलं आहे. तेल लावू नका. तेल काय होतं, लवकर खवट होतं. आता हा म्हैसूर साधारण 2-3 महिने सहज टिकतो. 2 महिने तरी सहज टिकतो. पण 8 ते 10 दिवसांमध्ये किंवा मग 3-4 दिवसांमध्येच हा म्हैसूर जो आहे फस्त होतो आणि परत बनवावा लागतो. इतका म्हैसूर प्रत्येकाच्याच घरामध्ये सगळ्यांना आवडतो. तर अशा पद्धतीने संपूर्ण जे आहे मोल्डमध्ये घालून घेतलं. वरून थोडंसं हलक्या हाताने चमचा फिरवलं, जेणेकरून छान पद्धतीने सेट होईल. फक्त खूप जास्त दाबून अजिबात फिरवायचं नाही. आता याला साधारण अर्धा तास मी जे आहे रेस्ट देऊन घेतली, म्हणजे अर्धा तास थंड करण्यासाठी ठेवलं होतं. आता खूप जास्त थंड करायचं नाही आपल्याला, हलका कोमट असतो ना त्यावेळेसच याला जो आहे डिमोल्ड करायचा. डिमोल्ड करण्या अगोदर साईडच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायचा, म्हणजे आपला म्हैसूर जो आहे फुटला जाणार नाही. आणि वरून थोडंसं टॅप करायचं, म्हणजे काय होतं, इझी पद्धतीने म्हैसूर निघून येतो. बघा, कुठेही तुटला नाही आहे, कुठे फुटला नाही आहे. लगेचच हवी तशी कटिंग करून घ्या. आणि विशिष्ट असा काही शेप नसतो बरं का म्हैसूरला, कारण आपण सोडा घालत नाही किंवा खूप जास्त वनस्पती तूप घालत नाही ना, त्यामुळं. आता मार्केटमध्ये जेव्हा आपण मार्केटमधून आणतो तर त्याचे छान पद्धतीने शेप असतात, त्याला कट केलेले असते व्यवस्थित. तर असं नाही, आपण हा घरगुती तयार करत आहोत, तर चव महत्त्वाची आहे. आणि त्यातल्या त्यात अनहायजीन पद्धतीने आणि सगळे पदार्थ चांगले वापरून हा म्हैसूर आपण घरी तयार केला आहे. त्यामुळं याच्या वड्या कशा होतील किंवा काय ओबडधोबड झाल्या तरी सुद्धा चालेल. जाळी महत्त्वाची आहे, रंग महत्त्वाचा आहे आणि चव महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीने हा म्हैसूर तयार झाला. साधारण 1 वाटी बेसन पिठापासून साधारण किलो ते 1.5 किलो म्हैसूर जो आहे या ठिकाणी तयार झाला. तर अशा पद्धतीने पुढच्या वेळी अजिबात म्हैसूर बाहेरून किंवा स्वीट मार्टमधून आणून खाऊ नका, घरीच तयार करा. चला मग, म्हैसूर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.